आवाहन केलेलं आहे। आणि या क्षणी भाजपचे आमदार अतुल भातखळकर सध्या आपल्या सोबत आहेत। त्यांच्यासोबत आपण या संदर्भात चर्चा करूया। अतुलजी नमस्कार, एबीपी माझामध्ये आपलं स्वागत आहे। आपण पाहिलं आज शिक्षण मंत्री दादा भुसे यांनी राज ठाकरेंची भेट घेतली, परंतु राज ठाकरेंकडून त्या सर्वच मुद्द्यांना तीव्र विरोध करण्यात आलेला आहे आणि शिक्षण मंत्र्यांच्या ज्या काही समजुतीची भाषा होती ती सुद्धा राज ठाकरेंनी फेटाळून लावल्याचं पाहायला मिळतंय। आपली प्रतिक्रिया? नाही, राज्यातल्या विरोधी पक्षांना गेले काही वर्ष जेन्युइन इश्यूज मिळत नाहीयेत आणि त्याच्यामुळे नसलेले विषय तयार करायचे आणि त्या विषयावर आंदोलन करायचं। अर्थात देशात लोकशाही आहे, कारण भारतीय जनता पार्टीचं राज्य आहे। कालच आपण काळ्या आणीबाणीचा 50वा स्फूर्ती दिन सगळ्यांनी त्या ठिकाणी जागवलेला आहे। त्यामुळे लोकशाहीत आंदोलन करण्याचा प्रत्येकाला अधिकार आहे। राहुल गांधी आरोप करतायत, आता काल उच्च न्यायालयाने याचिका फेटाळून लावली की हे निवडणुकीत काही गडबड आहे म्हणून। आता हे काही महिन्यांपूर्वी हे सगळे पक्ष सांगत होते ईव्हीएम मध्ये गडबड आहे। आता ईव्हीएमचा विषय संपला, उच्च न्यायालयाने फटकार दिली, आयोग सांगतंय येऊन आम्हाला भेटा, काय तुमचं म्हणणं आहे ते सांगा, आम्ही उत्तर देतो। त्यांनी उत्तरं पण दिलेली आहेत आणि त्यामुळे मला असं वाटतं राज्याच्या मुख्यमंत्र्यांनी वारंवार हे स्पष्ट केलेलं आहे की केंद्र सरकारने त्रिभाषा सूत्र घेतलेलं आहे। बरोबर, नवीन शैक्षणिक धोरणामध्ये क्रमांक 1 त्या त्रिभाषा सूत्रानुसार राज्यामध्ये हिंदी सक्तीची नाहीये। बरं अतुलजी, पण आपण पाहिलं राज ठाकरेंनी आवाहन केलंय की एक मराठी नागरिक म्हणून सर्व पक्षीय मतभेद बाजूला ठेवून 6 जुलैला जो मोर्चा निघणार आहे त्यात सहभागी व्हावं। भाजपची काय भूमिका असेल? भारतीय जनता पार्टीची भूमिका जी सरकारची आहे तीच आहे आणि भारतीय जनता पार्टीची भूमिका मी आपल्याकडे बोलताना पहिल्या दिवशी सांगितलं, ज्या दिवशी त्यांनी पत्रकार परिषद घेतली होती, की खरं तर महाराष्ट्रातल्या भाजप सरकारचं आणि केंद्रातल्या मोदी सरकारचं जे भाषेच्या आधारावरचे काही विषय मांडतायत त्या सर्वांनी खरं तर अभिनंदन केलं पाहिजे। कारण महाराष्ट्रामध्ये मातृभाषा आणि देशभरामध्ये त्या त्या राज्याची मातृभाषा सक्तीचं करण्याचं काम कोणी केलं आहे तर ते भारतीय जनता पार्टीच्या सरकारने केलेलं आहे। आणि त्यामुळे महाराष्ट्रामध्ये त्रिभाषा सूत्रानुसार मराठी, मग तुम्ही IB बोर्डमध्ये शिकत असाल, तुम्ही CBSE बोर्डमध्ये शिकत असाल, SSC बोर्डात शिकत असाल, या सर्व ठिकाणी मराठी सक्तीचं करण्याचं काम हे आमच्या सरकारने केलेलं आहे। आणि केंद्रातल्या मोदी सरकारने देशभरामध्ये आता मातृभाषेत सुद्धा उच्च शिक्षण, इंजिनिअरिंग असेल, मेडिकल असेल, येणाऱ्या काळामध्ये आपल्याला मेडिकल, इंजिनिअरिंग, वकिली हे सगळे कोर्सेस हे मराठी भाषेत सुद्धा महाराष्ट्रात आपल्याला शिकायला मिळतील अशी त्या धोरणाची रचना आहे। आणि त्याच्यामुळे आमची भूमिका स्पष्ट आणि स्वच्छ आहे। माझं विरोधी पक्षांना आव्हान आहे, नसलेले विषय बनवू नकात, मॅन्युफॅक्चर द इव्हेंट आणि मग त्यातून काहीतरी इश्यू बनवायचा, त्याला काही अर्थ नाही, याला जनता भुलणार नाहीये, हे त्यांनी लक्षात ठेवावं। बरं अतुलजी, आपल्याला कुठेतरी असं म्हणायचं आहे का की पालिका निवडणुका बघताय हा भाषेचा मुद्दा पुढे केला जातोय आणि त्यावरून राजकारण केलं जातंय? मला याच्यामध्ये काही राजकारण आता काही करण्याची किंवा बोलण्याची इच्छा नाहीये, पण मला गंमत एकाच गोष्टीची वाटते की उद्धव ठाकरे काँग्रेसच्या मांडीला मांडी लावून बसतायत आणि मराठी भाषेच्या विषयी कळवळ्याने बोलतायत। ज्या काँग्रेसने कायम मराठीचा द्वेष केला, महाराष्ट्राचा द्वेष केला, भाषावर प्रांतरचना पूर्ण देशात त्यावेळेला पंडित नेहरूंनी त्या ठिकाणी लागू केली, पण या देशातलं एकमेव राज्य होतं की ज्या भाषेला, ज्या राज्याला त्यांनी भाषिक राज्य अलाउड केलं नाही, ते म्हणजे आपला महाराष्ट्र। इतका द्वेष नेहरूंना, काँग्रेसला मराठी माणसाविषयी, महाराष्ट्राविषयी होता आणि मग त्याच्यातून संयुक्त महाराष्ट्र समिती निर्माण झाली, आंदोलन झालं आणि त्यातून मराठी माणसाला महाराष्ट्राचं, आपल्या भाषेचं राज्य त्या ठिकाणी मिळालं। आणि त्याच्यामुळे काँग्रेसच्या बरोबर जाऊन त्या ठिकाणी मराठीविषयी बोलणं,
मराठी भाषेच्या स्वाभिमानाविषयी बोलणं हे केवळ राजकारण आहे. याच काँग्रेसवाल्यांमुळे 105 हुतात्मा मराठी राज्याकरता झाले आहेत. हे महाराष्ट्राची जनता विसरलेली नाही आणि विसरणार नाही. अतुलजी, धन्यवाद आपण दिलेल्या या सविस्तर प्रतिक्रियेसाठी. तर आज आपण पाहिलं उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे दोघांकडूनही हिंदी भाषा सक्ती विरोधात कठोर भूमिका घेतली गेलेली आहे. दोघांनी देखील 2 वेगवेगळ्या मोर्चांची घोषणा केलेली आहे आणि या संदर्भात अधिक चर्चा करूयात आपले प्रतिनिधी वेदांत नेब